हे सांड माणूस इकडे आहे ना मित्रांनो. भाजी बघा फक्त तुम्ही, भाजी आया बाबा. प्रेक्षक वर्ग आपला मोठा आलाय जाम. मनीष आणि सारंग भाऊ आलेले आहेत. अरे ताई काय टाकत हे मागे मागे रिव्ह्यू कर सर्वांचा ना. पहिला सुरुवात ओमकार पासून. ओमकार कसं वाटलं? तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपण काय बनवणार आहे ओमकार? आज आम्ही बनवणार आहेत बिर्याणी बनवणार आहेत आणि पकोडा, चिकन पकोडा ना, चिकन पकोडा. तर आपल्यासोबत आता सारंग आणि मनीष पण येणार आहे. सध्या मी आणि ओमकारने जिम्मेदारी घेतली का बिर्याणी बनवायची. काय रे ओमकार? आपण लास्ट टाइम बनवलेली किती भारी झालेली ना. खतरनाक बनलेली ना. माझ्याकडे फोटो असेल ना तुम्ही लावेला इकडे त्या भाजीचा किंवा त्या बिर्याणीचा असेल तर आहे का? हा दे मला, नंतर मी एडिटमध्ये लावून टाकेल. चला आपण आता बिर्याणीचं सर्व सामान वगैरे घ्यायला जाऊ. ठीक आहे. तो दोस्तों शैलेश और सारंग गए दुकान में सामान लाने. तब तक हम लोग मैरिनेशन कर लेते हैं. थोड़ा थोड़ा मसाला डालना पड़ेगा. ये गरम मसाला है, ज़्यादा नहीं डालते नहीं तो बहुत गर्म हो जाएगा. अपना ये थोड़ा लाल मसाला है, ज़्यादा नहीं डालते, बहुत लाल नहीं करना है. वो पकोड़ा के लिए बाद में डाल देंगे ये उसके बाद अपना चिकन बिरयानी मसाला है. ये तो इतना मस्त है ना, वो इसका स्वाद इतना आता है क्या बताएं. इसमें थोड़ा डाल. अभी तो इसमें डालेंगे दही. अब इसको मिक्स करेंगे. वो थोड़ा सामान लेने गए तब तक रुकते हैं. तर चला मित्रांनो आता ओमकारने मॅरिनेट चालू केलं. हे बघा, वाह एक नंबर. ओमकार तूच कुक तर काहीतरी बनू शकतो, कुक बनू शकतो भविष्यात. नाही सलाडसाठी आपण आणलाय तर काकडी आणलाय आणि हे आहेत गाजर. दुसरं काय ते वेळेवर येईल, दुसरं काय असेल ते वेळेवर येईल. आणि आम्ही बासमती एक नंबर जबरदस्त. हा तर टाक ना व्यवस्थित. तर आपण आता ओमकार जिथपर्यंत हे सर्व मॅरिनेशन वगैरे करतो ना तिथपर्यंत आपण वाटण वगैरे बनवू. चला. ओमकारचा आज बर्थडे आहे का रे सारंग? वाढदिवस आहे तो आम्हाला वाढदिवसाच्या आयुष्यभर ते जाऊ दे सोड. आता आपण बिर्याणीसाठी काय टाकलंय ओमकार? तांदूळ आपण आता शिजत ठेवणार आहेत तांदूळ. आणि त्याच्यामध्ये काय टाकतो पहिला? हा टाक, ते टाक मसाले बिसाले टाक पाण्यात. नाही ते याच्यातच ते सर्व एकत्र. ते सोड याच्यात पेटवायला. यो पेटो का यो पेटो कशाला पेटवलं? एवढा स्लो आहे तो. चला तू हे वाटण कर ना बा. अद्रक लसूण मस्त अद्रक लसूणची बेस्ट झाले. चल आता आपण हे बनवायला घेऊ. चल हे चिकनची भाजी बनवायला घेऊ. चल चल इकडे तुम्ही काय डिलेट ना डिलेट ना डिलेट ना यायला लावलंय तर मित्रांनो आता इकडे पकोडे पण आहेत ना. पकोड्याची जिम्मेदारी घेतली सारंग आणि मनीष भाऊ. मनीष भाऊ काय बोलेल का नाही तू? हा मजा करू. बरोबर आहे मनीष. व्यवस्थित टाक रे अंडी बिंडी बाबा. पकोड्याची जिम्मेदारी आहे. ओमकार आपल्या चल चिकन हळद नाही टाकायला सांगितलं काय? आपल्याला माहित नाही रे बाप. एक नंबर आहे. ए बाबाची मारू नको त्याला. चल आपली आता भाजी बनवायला घेतो. चल चल चल. मित्रांनो आता मी कांदे कापतो इकडे. कांदे कारण ग्रेव्ही बनवायला लागेल ना. सोडून देतो. मग काय टाकल्यावर मेला मन. व्यवस्थित टाक कांदा. आता मिक्स कर. चला मित्रांनो कांदा टाकलाय. तुमचं झाला का रे मॅरिनेशन? मनीच झाला. दाखव ना मग दाखव बाबा. ये हिला पाव स्पेशल आहे अंडा. हा ए सारंग मला डाऊट आहे. कसे काय दाखवलं
पडलाय माझा आयुष्यात लफडा केल्याने पकोडा. हा मग कॉर्नफ्लॉवर टाकू का? हे टाक सारंग. हे बघ असा नसते रे बाबा बॅटर त्याचा. जर हे जा कॉर्नफ्लॉवर टाक. हे डाऊट आहे. हे आपलं आपण आपले हे नाही करायचे काय देव फडका. आपण आपलं मागे नाही सर ओमकार. बिर्याणी आपल्याला ऑर्डर आली पाहिजे व्यवस्थित मॅरिनेट फ्राट फ्राट. आता कांदा झालाय गोल्डन ब्राऊन. गोल्डन ब्राऊन झालं. टाक चल ओमकार चल. चव आले मला तर आता कच्चीच खाऊ का काय. वा पापा एक नंबर एक नंबर. चल व्यवस्थित शाबाश. चला आता भाजी टाकले मित्रांनो. ग्रेव्हीची भाजी ना रे. बिर्याणीची भाजी चिकनची. प्रेक्षक वर्ग आपला मोठा आला का मनीष आणि सारंग भाऊ आलेले आहेत ना. आपला मेन कुक म्हणजे कोण आहे ओमकार भाई. मास्टर विनर ऑफ 2026. सूर्यतेल खतम. इथे हैदराबादी बिर्याणी आहे. सारंग तुला सांगतो ना जी बिर्याणी होईल एक नंबर. काय रे ओमकार आय वास काय होता तो. अजून तर मसालाच आहे. मसाला आहे तीन. त्याच्यावर ठेव व्यवस्थित फॅनवर. फॅन लावलाय ना. थोडा वेळ सुकट ठेव बस. मित्रांनो भाजी बघा फक्त तुम्ही. भाजी आया बाबा काय भाजी आहे ती. ओमकार जबरदस्त भाजी आहे. मेहनत केली शेवटी. काय बोलतात त्याला रोगन. रोगन काय रोग नाही येणार ना. चल चल तू बनव. आम्ही जरा क्लिनिंग करतो. खाऊन दे बघ. हो ना तोडला तर तू खाल्ला. आहे तुटलात ना अजून. चांबी पकडतो घे. मित्रांनो आता भात टाकतो व्यवस्थित. त्याच्याने काय होईल त्याची हवा थोडी वरती येईल असं म्हणजे. ओके म्हणजे ते वाफ जी आहे ती वरती येईल का. याने काय केलं काय मला समजत नाही. आहे काय रे मला वाटलं पीस झाला का काय रेडी. बघा एक साईडला बिर्याणी आहे एक साईडला अंडा पकोडा. म्हणजेच काय कोणती ते चिकन मलाई टिक्का. मलाई आले नाही. अच्छा अशा पद्धतीने मित्रांनो पकोडे झाल्यात आणि पकोड्याचा टेस्ट करतोय. रिव्ह्यू सांग सारंग. हे पकोडे झाल्यात व्यवस्थित पद्धतीने. सांग कसं आलाय. तू खाला का. हे सांड माणूस इकडे आहे ना. एक नंबर भाई मस्त क्रिस्पी झालेले आहेत. क्रिस्पी आहे बाबा. काय होणेच रिव्ह्यू आहे हे. आता लास्ट राऊंड आहे. पकोड्याचा संपतील थोड्याच वेळात. आणि थोड्याच वेळा आता बिर्याणी खायला सुरू करतो. तर चला मित्रांनो आता फायनली आपली बिर्याणी आणि पकोडे एकदम व्यवस्थित रेडी झालेले आहेत. आता आपण हे बघा इकडे सारंग आहे इकडे मनीष ओंकार. चला आईला ते थम्सअप ठेव. हा बिर्याणी बघ कशी एक नंबर. ओंकार काढ चल. वाट वाट पटापट वाट. थंड घे चल. आणि इकडे सलाड इकडे पकोडे थोडेफार आणि बिर्याणी. चला तर मित्रांनो मस्त आता बिर्याणी खाली व्यवस्थित. सर्वांनी आता रिव्ह्यू घ्या सर्वांचा आपण. हा पहिला सुरुवात ओमकार पासून. ओमकार कसं वाटलं भाई बिर्याणी तर एकदम काय बोलू एवढी मस्त झालेली ना भाई. मला टाळवा अख्खा साफसूप साफसूप केला आयुष्य. अरे पकोडे पकोडे सारंग भावानी बनवलेले एवढे खतरनाक ना. मस्त क्रिस्पी झालेले भाई मस्त होते. हे मनीष तुला काय वाटते. मस्त झाली ती बिर्याणी. याच्यात बघ घरगुती बिर्याणी मस्त मस्त आहे. आणि विकत आणलेली मज्जा नाही. घरगुती मज्जा आहे. आमना तू काय बोल तू बोल ना आता कसं वाटलं तुला.
मस्त ओंकारने बिर्याणी मस्त बनवली. तूने पकोडे बनवले हे बघ आयुष्य पकोडे मित्रांनो सर्व संपले बघ फक्त एकच उरलाय तो मनीष खाणार आहे आता. हे काय वाटलं तुझं सर? मस्त होता. प्लॅनिंग भारी होती ओंकारची बर्थडेची पार्टी. ओंकार भाऊला आपण धन्यवाद बोलू. ठीक आहे. ओंकारने स्पॉन्सर केलेलं का रे ओंकार? हा बाय द वे, आज ओंकारचा बर्थडे आहे. आमच्या सर्वांकडून ओंकारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा का रे. मनीष काय ते बर्थडे गिफ्ट काय ओंकारचं? बर्थडे गिफ्ट भांडी ओट. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चला मी भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत गुड बाय.